मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी त्यांच्या स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्याचबरोबर या चालू घडामोडी आपण इथून पुढे एम-सी-क्यूच्या स्वरूपात पाहणार आहोत. ज्यामुळे एम-पी-एस-सी किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो, टी-सी-एस, आय-बी-पी-एस मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा असो, त्यामध्ये आपले जे हेडलाईन्स प्रश्न असतात चालू घडामोडीचे ते चुकत नाहीत. परंतु जर त्या घडामोडीच्या संदर्भातील बिटवीन द लाईन्स प्रश्न पण चुकू नये या हेतूने आपण या पद्धतीने इथून पुढे चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तर पहिली घडामोड किंवा पहिला प्रश्न आहे 13 जून 2025 रोजी पहाटे इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी सुविधांवर हवाई हल्ला केला. या मोहिमेला हे नाव देण्यात आले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन रायझिंग लायन हे नाव देण्यात आलं होतं. त्याचबरोबर इतर पर्याय देखील तुम्ही पहा या ठिकाणी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3. तर ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत जेव्हा इस्रायलने इराणवर कारवाई केली त्यावेळेस या इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 लॉन्च केलं. त्यामुळे हे दोन्ही एकमेकाशी संबंधित आहेत हे लक्षात असू द्या. नाव हेही विचारलं जाऊ शकतं आणि हे पण विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर या ठिकाणी चौथा पर्याय आहे ऑपरेशन सिंदूर. तर ऑपरेशन सिंदूर काय होतं तर भारताने पाकिस्तान विरुद्ध लॉन्च केलेलं हे ऑपरेशन होतं. पहलगाम येथे हल्ला केला दहशतवादी त्यानंतर आणि या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननी ऑपरेशन बुनियान अल मरसूस हे ऑपरेशन लॉन्च केलं होतं. आपण थोडक्यात माहिती घेऊयात. ऑपरेशन रायझिंग लायन अचानकच इस्रायलनी का सुरुवात केली याची. तर 12 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ज्याला आपण म्हणतो, तर या संस्थेने किंवा त्यांच्या गव्हर्नन्स किंवा संचालक मंडळाने घोषित केलं त्या दिवशी की इराणनी 1974चा सर्वसमावेशक सुरक्षा करार जो आहे की ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह सेफगार्ड्स ॲग्रीमेंट असं म्हणतो, तर या करारांतर्गत जे दायित्व आहे की नॉन न्यूक्लिअर स्टेटवर तर त्याचं उल्लंघन केलेलं आहे. म्हणजे त्यांना जे काही अणुसामुग्री आहे तिचा उपयोग शांतता कार्यासाठी करायचा आहे, शस्त्रास्त्र निर्मितीसाठी करायचा नाही. त्याचं पालन इराणनी केलं नाही असं घोषित केलं. कोणी तर या एजन्सीनी, अणुऊर्जा एजन्सीनी. आणि त्यामुळे काय झालं त्याच वेळेस त्यांनी मतदान देखील घेतलं. तर या मतदानासाठी एक सादर प्रस्ताव केला होता. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांनी एक प्रस्ताव सादर केला किंवा एक ठराव मांडला होता. तर 19 देशांनी त्या ठरावाच्या बाजूने मतदान केलं. 11 देश गैरहजर राहिले आणि रशिया, चीन आणि बुर्किना फासो या 3 देशांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं की जो ठराव अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांनी मांडलेला होता. तर लक्षात घ्या 12 जून 2025 रोजी ही घटना घडली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्रायलनी 13 जून 2025 रोजी पहाटे इस्रायलनी इराणच्या अणु आणि लष्करी सुविधांवर हवाई हल्ला केला. कारण इराण अण्वस्त्र संपन्न होणं हे इस्रायलच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. ते दोन्ही कट्टर शत्रू आहेत एकमेकाचे. इस्रायल एक ज्यूइश राष्ट्र आहे मध्यपूर्वेतलं आणि इराण हे इस्लामिक राष्ट्र आहे आणि त्यांच्यामधील वैर पाहता इराण अण्वस्त्र संपन्न होणं हे आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. इस्रायल इराणच्या तुलनेत 75 पट लहान आहे. म्हणजे एका इराणमध्ये जवळजवळ 75 इस्रायल समाविष्ट होऊ शकतात. इतका छोटा देश असून देखील त्यांनी काय केलं 13 जून 2025 रोजी पहाटे इस्रायलच्या अणु आणि लष्करी ठिकाणांवर हल्ला केला आणि त्यालाच हे नाव दिलं होतं ऑपरेशन रायझिंग लायन असं. आता हा जो इस्रायली डिफेन्स फोर्स आहे ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये IDF म्हटलं जातं, हे शॉर्ट फॉर्म देखील तुम्हाला आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर इस्रायली डिफेन्स फोर्सनी म्हटलंय की इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC हे दोन्ही लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. IDF म्हणजे इस्रायल डिफेन्स फोर्सेस आणि IRGC म्हणजे इस्लामिक आहे, इराणिक नाही. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हटलं जातं. त्याच्या वरिष्ठ नेत्यांना आणि शीर्ष अणुशास्त्रज्ञ जे कुणी आहेत त्यांना मारण्यासाठी ही कारवाई केली. यामध्ये 100हून अधिक ठिकाणी हल्ला करण्यात आला. या भयानक हल्ल्यामध्ये IRGCचे कमांडर इन चीफ हुसेन सलामी हेही नाव महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवणं आणि इराणच्या सशस्त्र दलांचे प्रमुख जे होते मोहम्मद बघेरी या दोघांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर काही अणुशास्त्रज्ञही मरण पावले यामध्ये. त्यामध्ये इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे माजी प्रमुख फेरेदून अब्बासी आणि इराणच्या अणुशस्त्र कार्यक्रमात सहभागी असलेले मोहम्मद मेहदी तेहरानची यांचा समावेश आहे. यावेळेस इस्रायलनी नतांज ही जी मुख्य इराणी अणुभट्टी आहे तर त्यावरही हल्ला करून तिथेही बरंच मोठं नुकसान घडून आणलेलं आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरबाबत थोडक्यात माहिती घेऊया. 6 आणि 7 मेच्या मध्यरात्रीनंतर भारताने
काय केलं तर POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानमधील काही दहशतवादी ठिकाण आहेत. किती एकूण? तर 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. हा हल्ला का केला होता? तर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता. त्यामध्ये 26 निरपराध भारतीय नागरिक आणि काही इतर देशांचे नागरिक ठार झाले होते. त्याला प्रत्युत्तर त्याचा बदला घेण्यासाठी हा 9 दहशतवादी भारताने हल्ला केला रात्री क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून ठिकाणी. तर यामध्ये जैश ए मोहम्मदचा नेता अब्दुल रौफ अझहर देखील मारला गेला. 100हून अधिक दहशतवादी या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत. तर त्यामध्ये हा जैश ए मोहम्मदचा नेता अब्दुल रौफ अझहर हा मसूद अझहरचा भाऊ आहे बहुतेक, तर तोही मारला गेलेला आहे. तर भारतीय लष्कराने अचूक हल्ले केले यावेळेस. त्यामुळे पाकिस्तानचे स्कार्दू, जेकाबाबाद, सरगोद आणि भोलारी सारखे जे हवाई तळ होते ते देखील या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. आता या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला काही अन्य गोष्टी देखील माहीत असणं गरजेचं आहे. कारण ही अत्यंत ज्वलंत घडामोड आहे इस्रायल संघर्षाची. त्यामुळे आपण काही शॉर्ट फॉर्म, काही फुल फॉर्म देखील आपल्याला माहीत असणं यावेळी गरजेचं आहे. तर तर इस्राईल डिफेन्स फोर्सेस ज्याला IDF म्हटलं जातं, त्यानंतर IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा परिषद म्हणतो आपण मराठीत, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे ज्याला IRGC आपण म्हटलं जातं, NPT म्हणजे काय तर न्यूक्लिअर नॉन प्रोलिफेरेशन ट्रीटी म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी करार जो आहे तो. त्यानंतर अण्वस्त्रधारी राष्ट्रे म्हणजेच न्यूक्लिअर वेपन स्टेट, बिगर अण्वस्त्रधारी देश म्हणजे नॉन न्यूक्लिअर वेपन स्टेट. त्यानंतर इस्रायली मीडिया नेटवर्क जे आहे किंवा इस्रायलची न्यूज एजन्सी जी आहे, नॅशनल न्यूज एजन्सी, तिचं नाव आहे अरुज शेवाम हे आहे, हे लक्षात ठेवा. आणि द ऑफिशियल न्यूज एजन्सी ऑफ इराणची तिचं नाव आहे इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी IRGC आणि IRNA ही न्यूज एजन्सी आहे आणि हे इस्लामिक रिपब्लिकन गार्ड कॉर्प्स आहे. आणि या ठिकाणी इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी असं नाव आहे. या ठिकाणी म्हणजे इराण असं कन्फ्यूज करू नका जर प्रश्नामध्ये विचारलं गेलं तर. 1934 मध्ये याची स्थापना झाली होती या IRNAची आणि मग तिचं 1979च्या क्रांतीनंतर हे नाव करण्यात आलं इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी म्हणून. हे थोडक्यात लक्षात असू द्या. त्यानंतर काही महत्त्वाचे नेते लक्षात घ्या या प्रकरणामधले, या घटनेमधले. इराणचे सर्वोच्च नेते आहेत अयातुल्ला अली खामेनी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे सध्याचे महासंचालक आहेत राफेल मारियानो ग्रोसी, त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर या हल्ल्यामध्ये जे आपण मागे पाहिले की काही लष्करी कमांडर मृत्यू पावले, त्यामुळे मग नवीन नेमणुका केल्यात. त्यांची नावं पहा. माजी संरक्षण मंत्री जनरल अमीर हतामी यांची इराणी सैन्याचे नवे प्रमुख कमांडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. कारण IRGCचे प्रमुख मोहम्मद हुसेन बघीर यांची हत्या झाल्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या हल्ल्यामध्ये. तसेच मेजर जनरल सय्यद अब्दुल रहीम मौसावी यांना सशस्त्र दलाचं प्रमुख म्हणून नेमण्यात आलेले आहे. हे दोन्ही नवे नावं लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक साहित्य वितरणासाठी टपाल विभागाने सुरू केलेल्या नवीन टपाल सेवेचे नाव काय आहे? शिक्षा मेल, ज्ञान पोस्ट, भारत बुक पोस्ट आणि एज्युकेशन एक्सप्रेस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञान पोस्ट. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर याची थोडक्यात माहिती घेऊया. 13 जून 2025 रोजी म्हणजे अलीकडील माहिती आहे, टपाल विभागाने संपूर्ण भारतात शैक्षणिक आणि सांस्कृतिक पुस्तकांचे परवडणारे म्हणजे किफायतशीर आणि कार्यक्षम वितरण सुलभ करण्यासाठी ज्ञान पोस्ट नावाची एक नवीन टपाल सेवा सुरू केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक व सामाजिक पुस्तकांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने ही ज्ञानपोस्ट सेवा सुरू केलेली आहे. आता राष्ट्रीय शिक्षण धोरण कोणतं? तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. देशभरातील ग्रामीण, दुर्गम आणि वंचित भागात राहणाऱ्या म्हणजे जिथे ही पुस्तकं मिळू शकत नाहीत, छापील साहित्य मिळू शकत नाही, तर त्या लोकांसाठी छापील शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याची किंवा त्या ठिकाणी ते साहित्य उपलब्ध करून शैक्षणिक दरी कमी करण्याची म्हणजे या आणि सुधारित भागातली शैक्षणिक दरी कमी करणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे. हे लक्षात असू द्या. तर काय लक्षात ठेवायचं? ज्ञान पोस्ट ही सेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्ल्यू NDC चॅलेंज कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सुरू करण्यात आले म्हणजे सादर करण्यात आले थोडक्यात? तर संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद, संयुक्त राष्ट्र महासागर परिषद, जागतिक आर्थिक मंच आणि G20 शिखर परिषद. तर संयुक्त राष्ट्र महासागर परिषद
या ठिकाणी 3 म्हणजे काय, तर तिसरी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद. तर त्यामध्ये हे ब्ल्यू एनडीसी चॅलेंज सादर करण्यात आलं. आपण त्यासंबंधीची थोडक्यात माहिती घेऊया. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आता हे पर्याय देखील पहा. कॉप म्हणजे काय आहे, तर कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज, आणि ते काय आहे, संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील फ्रेमवर्क कन्व्हेन्शन, याला आपण काय म्हणतो, UNFCCC असं म्हणतो. म्हणजेच काय, तर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज ज्याला म्हटलं जातं. संयुक्त राष्ट्र महासागर परिषद याला UNOC3 म्हटलं, म्हणजेच काय, तर थर्ड युनायटेड नेशन ओशियन कॉन्फरन्स. आणि त्यानंतर G20 शिखर परिषद, तर जागतिक आर्थिक सहकार्य आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी संघटना आहे ही. आणि यामध्ये किती 19 वैयक्तिक देश आहेत आणि एक युरोपियन युनियनचा समावेश आहे. आता यांच्या काही परिषदा देखील तुम्ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. अलीकडील 2023 मध्ये नवी दिल्ली भारतात झाली होती. 2024 मध्ये रिओ दे जानेरिओ ब्राझीलमध्ये झाली होती. आता ही जी 25ची परिषद आहे ती जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथे होणार आहे. आणि 2026ची परिषद मात्र अमेरिकेमध्ये होणार आहे. हे लक्षात ठेवा. या ठिकाणचं अमेरिकेमधील ठिकाण अजून निश्चित नाहीये. पण आता महत्त्वाचा प्रश्न आहे की 2025ची G20 परिषद कुठं होणार आहे, तर ती होणार आहे जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये ही परिषद होणार आहे. हे लक्षात असू द्या. त्याआधीची 2024ची परिषद रिओ दि जानेरिओ ब्राझील येथे झाली होती आणि त्याआधीची 23ची न्यू दिल्ली भारतात झाली होती. हे लक्षात ठेवा. आता या प्रश्नामध्ये जो ब्ल्यू एनडीसीचा उल्लेख करण्यात आलेला होता, आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊयात आता. तर 10 जून 2025 रोजी तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी फ्रान्स आणि ब्राझील यांनी ब्ल्यू नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन, आता ह्या ब्ल्यू एनडीसीचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात घ्या काय आहे, तर ब्ल्यू नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन चॅलेंज सुरू केलं. हे आव्हान सुरू केलं त्यांनी. आता हे आव्हान म्हणजे नेमकं काय आहे, तर एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे जो विविध देशांना, यामध्ये समाविष्ट असणाऱ्या देशांना त्यांच्या हवामान योजनांमध्ये महासागर आधारित उपायांचा समावेश करण्यात उद्युक्त करतो. थोडक्यात काय, तर कोणत्याही देशांनी जी इथून पुढे हवामान योजना म्हणजे COP30 जी आहे तिच्या आधी जी हवामान योजना किंवा हवामान बदलासंबंधी जी काही कार्यवाही क्रियाकल्प करणार आहेत विविध देश, तर त्यांनी काय करायचं, त्यांच्या हवामान योजनांच्या केंद्रस्थानी महासागर ठेवायचं, महासागरांना म्हणजे समुद्रांना ठेवायचं. या उपक्रमात राष्ट्रांना नोव्हेंबर 2025 मध्ये ब्राझील आयोजित करणार आहे. ही पण महत्वाची माहिती आहे, लक्षात घ्या. तर COP30 कुठे होणार आहे, ब्राझीलमध्ये होणार आहे. तर ब्राझील आयोजित करणार असलेल्या COP30 या परिषदेमध्ये त्यांच्या NDC म्हणजे काय, नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशनच्या केंद्रस्थानी महासागर किंवा समुद्रांना ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे. संस्थापक सदस्य या ठिकाणी म्हणण्यापेक्षा 8 देश यामध्ये आधीच समाविष्ट झालेले आहेत. कोणते आहेत ते, तर ऑस्ट्रेलिया, फिजी, केनिया, मेक्सिको, पलाऊ, सेशल्स, फ्रान्स आणि ब्राझील यांनी यामध्ये आधीच आपला समावेश नोंदलेला आहे. यांनी त्यांच्या पॅरिस कराराच्या वचनबद्धतेमध्ये महासागर केंद्रित धोरणे समाविष्ट करण्याचं वचन या देशांनी आधीच दिलेलं आहे. आणि मग त्यांनी फ्रान्स आणि ब्राझीलनी इतर देशांना हे चॅलेंज ठेवलेले की COP30 परिषदेच्या आधी त्यांच्या ज्या काही हवामान बदलासंबंधीच्या योजना असतील त्याच्यामध्ये केंद्रस्थानी प्रमुख म्हणून महासागर आधारित उपाययोजना करायचं आहे. महासागरांना केंद्र ठेवून त्यांच्या हवामान आधारित उपाययोजना आखायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बहुचर्चित शहीद ड्रोन हे कोणत्या देशाने बनवलेले मानवरहित लढाऊ हवाई वाहन आहे, तर याचं उत्तर आहे इराण. आता याची थोडक्यात माहिती घेऊया आपण. शाहेद ड्रोन हे इराणी बनावटीचे मानवरहित लढाऊ हवाई वाहन आहे. हे आत्मघातकी ड्रोन आहे. आत्मघातकी ड्रोन म्हणजे काय, तर एकतर्फी हल्ला केला जातो. म्हणजे काय थोडक्यात, तर हे ड्रोन एकदा पाठवलं की त्या ठिकाणी ते स्फोट घडवून आणतं आणि ते स्वतः नष्ट होतं. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, आत्मघातकी ड्रोन असं म्हणतो. तर शाहिद ड्रोन हे इराणी बनावटीचे मानवरहित लढाऊ हवाई वाहन आहे. ते प्रामुख्याने शाहेद एव्हिएशन इंडस्ट्रीजनी विकसित केलं आहे. रशिया काय म्हणतं, या शाहेद 136ला रशियामध्ये गेरान 2 म्हणून ओळखलं जातं. आता हे ड्रोन एकतर्फी हल्ल्यासाठी आहे हे आपण तर पाहिलं. यामध्ये स्फोटक शस्त्रे असतात आणि आदळल्यानंतर स्फोट होतात आणि मग हे ड्रोनच नष्ट होतात, म्हणून त्याला आपण आत्मघातकी ड्रोन म्हणतो. याचं वजन सुमारे 200 किलो आहे आणि त्यांचे पंख 2.5 ते 3 मीटर लांबीचे आहेत. हे शाहेद 136 जे आहे ते शाहेद 131 पेक्षा मोठं आहे. 185 किलोमीटर ताशी वेगाने 1000 ते 2500 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतं. म्हणजे त्याचा ताशी वेग किती आहे, 185 किलोमीटर प्रति तास वेगाने ते साधारणतः 1000 ते 2500 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतं. हे इराणी बनावटीचं आत्मघातकी ड्रोन आहे आणि याला रशियामध्ये काय नाव आहे, तर गेरान 2. रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान देखील याचं नाव आपल्याला कानावर पडतं, तर ते लक्षात असू द्या.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताची बिबट्याची म्हणजे लिओपार्डची राजधानी बनले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगळूर म्हणून. त्यासंबंधीची माहिती घेऊया. सन 2024-25 मध्ये होलेमत्ती नेचर फाउंडेशन, ही जी होलेमत्ती नेचर फाउंडेशन आहे, त्यांनी एक सर्वेक्षण केलं. त्यामध्ये असं दिसून आलं, की बेंगळुरूमध्ये वन्य बिबट्यांची संख्या 80 ते 85 झाली आहे. तर ही संख्या मुंबईमध्ये आता किती आहे? तर 54 आहे आणि बेंगळुरूमध्ये ती 80 ते 85 पर्यंत पोहोचलेली आहे. एकूण 80 ते 85 बिबट्या आहेत तिथे. बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानामध्ये 54 आहेत. शहराच्या बाहेर सुमारे 30 बिबटे आहेत. असे 80 ते 85 बिबटे शहरामध्ये आपल्याला दिसून येत असल्यामुळे ती बिबट्यांची राजधानी ठरलेली आहे. मुंबईमध्ये किती आहेत? तर 54 आहेत. पुढचा प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये असलेल्या वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद, ज्याला आपण FSDC असे म्हणतो, याचा लॉंग फॉर्म पाहूया आपण. तर त्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, ही एक गैर संवैधानिक संस्था आहे. तिचे कोणतेही समर्पित बजेट नाही किंवा कोणताही निधी तिला विशेष करून सुपूर्द केलेला नाहीये. त्यासंबंधीची माहिती पाहूया. असा प्रश्न का विचारला जातो? तर नुकतंच या संस्थेसंबंधी काही घडामोड घडलेली असते म्हणून. तर केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री यांनी मुंबई, महाराष्ट्र येथे वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेच्या 29व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलं त्यांनी. तर FSDCचा लॉंग फॉर्म आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल. 30 डिसेंबर 2010 रोजी भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. कधी? 30 डिसेंबर 2010 रोजी. आता ही संस्था तयार करण्याची कल्पना प्रथम 2008 मध्ये रघुराम राजन यांच्या वित्तीय क्षेत्रातील सुधारणा समितीने सुचवली होती. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. 2010 मध्ये स्थापन झाली. 2008 मध्ये ही संकल्पना कोणी सुचवली होती? तर रघुराम राजन यांच्या वित्तीय क्षेत्रातील सुधारणा समितीने सुचवली होती. या परिषदेचे अध्यक्ष माहित पाहिजे आपल्याला, कोणत्या? FSDC. या परिषदेचे अध्यक्ष आहेत केंद्रीय अर्थमंत्री. तिचे सदस्य या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे बाकीची, तर ती लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर या परिषदेला तिच्या क्रियाकल्पांसाठी, तिच्या कामकाजासाठी स्वतंत्रपणे कोणताही निधी दिलेला नाहीये. 2010 मध्ये स्थापन करण्यात आली. 2008 मध्ये रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय समितीने ही संकल्पना मांडली होती. तिचा लॉंग फॉर्म आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल, म्हणजेच मराठीत तिला आपण म्हणतो वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद. 29वी बैठक तिची कुठे झाली? तर मुंबई येथे झाली. त्यामुळे ती सध्या चर्चेत होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 270 वर्षानंतर केरळमधील डॅश डॅश मंदिरात महाकुंभाभिषेकम आयोजित करण्यात आले. म्हणजे हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या मंदिरामध्ये. तर त्याचं उत्तर आहे पद्मनाभ स्वामी मंदिर. पद्मनाभ स्वामी मंदिर या मंदिरामध्ये 270 वर्षानंतर महाकुंभाभिषेकम हा सोहळा आयोजित करण्यात आला. हे मंदिर कुठं आहे? तर केरळमध्ये. आता हे सूर्य मंदिर आहे, हे कुठं आहे? कोणार्कचं सूर्य मंदिर कुठे आहे? तर ओडिसा येथे आहे. हे विरूपाक्ष मंदिर कुठं आहे? तर हम्पी या ठिकाणी आहे. आणि जगन्नाथ मंदिर कुठं आहे? तर जगन्नाथ मंदिर देखील जगन्नाथपुरी ओडिशामध्ये आहे. हे लक्षात असू द्या. नंतर या प्रश्नासंबंधीची थोडक्यात माहिती घेऊया आपण. पद्मनाभ स्वामी मंदिर हे केरळमधील तिरुअनंतपुरम येथील भगवान विष्णूचे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. केरळच्या राजधानीचे नाव या मंदिराशी जोडलेलं आहे, पद्मनाभ स्वामी मंदिराशी. या ठिकाणी भगवान विष्णू हे सर्पदेव म्हणजे अनंतावर झोपलेल्या स्थितीत विराजमान आहेत. अनंता शयनम मुद्रा असं आपण त्याला म्हणतो. साप आदिशेषावर योग निद्रेमध्ये आहेत आणि म्हणूनच या शहराचं नाव काय होतं? तिरुअनंतपुरम असं त्याशी जोडलेलं आहे. 8 जून 2025 रोजी हा सोहळा जो होता महाकुंभाभिषेकम प्रश्नात विचारलेला, तो कधी झाला? तर 8 जून 2025 रोजी झाला. हा एक विशेष धार्मिक विधी असून तीर्थस्थळ, मंदिराचे पावित्र्य आणि मंदिराची जीवन ऊर्जा किंवा आध्यात्मिक ऊर्जा पुन्हा जागृत करण्यासाठी तो केला जातो. या विधीसोबतच मंदिरामध्ये विश्वकासेंची मूर्ती देखील स्थापित करण्यात आली आणि तिरुबावडी श्रीकृष्णस्वामी मंदिरात अष्टबंध कलशकम नावाचा एक पुन्हा महत्वाचा पूजाविधी देखील करण्यात आलेला आहे. म्हणजे एक विधी होता कोणता? आपण आता नाव पाहिलेलं जे होतं ते महाकुंभाभिषेकम हा, आणि दुसरा विधी करण्यात आला अष्टबंध कलश. महाकुंभाभिषेकम हा पद्मनाभ स्वामी मंदिरात करण्यात आला आणि तिरुबावंडी श्री कृष्णस्वामी मंदिरात अष्टबंध कलशम हा एक विधी करण्यात आला. थोडक्यात माहिती लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संशोधकांनी शोधलेल्या वटवाघळाच्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे? हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी उत्तर पाहायचं हिमालयन लांब शेपटीचा मायोटिस, हिमालयन लॉंग टेल्ड मायोटिस. तर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हिमालयन लांब शेपटीचा मायोटिस किंवा हिमालयन लॉंग टेल्ड मायोटिस ही नवीन प्रजाती आढळली आहे,
ती कोणत्या प्राण्याची, पक्ष्याची वगैरे आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर ती आहे वटवाघळाची, हे लक्षात घ्या. म्हणून वटवाघळाच्या नवीन प्रजातीचं नाव काय आहे? तर हिमालयीन लांब शेपटीचा मायोटिस हे आहे. या संबंधीची अगदी थोडक्यात माहिती आपण पाहूयात या ठिकाणी. तर ही पश्चिम हिमालयीन प्रदेशात आढळणारी वटवाघळांची एक नवीन प्रजाती दिसून आलेली आहे. यांचा अधिवास कुठे असतो? तर देवदार पाईन जंगलामध्ये राहणारा हा मायोटिस लांबशेपटीचा आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडील उतारावर राहणारा एक दुर्मिळ प्रजाती आहे ही. आणि याचं वितरण म्हणजे कुठे आढळतात? तर ही वटवाघळे भारतातील उत्तराखंड आणि पाकिस्तानातील खैबर पख्तुना या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच चर्चेत असलेली स्ट्रॅटोस्फेरिक एरोसल इंजेक्शन ही संकल्पना म्हणजे SAI, ज्याला काय म्हटलं जातं? स्ट्रॅटोस्फेरिक एरोसल इंजेक्शन. असे प्रश्न आता जास्त करून विचारले जातात परीक्षेमध्ये, त्यामुळे याकडे विशेष लक्ष असू द्या. अलीकडेच चर्चेत असलेली स्ट्रॅटोस्फेरिक एरोसल इंजेक्शनची संकल्पना कशापासून प्रेरित आहे? म्हणजेच ही जी संकल्पना अस्तित्वात आली त्यामागे प्रेरणा कशाची आहे? तर याचं उत्तर आहे ज्वालामुखीचा उद्रेक. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकावरून ही स्ट्रॅटोस्फेरिक एरोसल इंजेक्शनची संकल्पना वैज्ञानिकांना सुचली आहे. त्या संबंधीची थोडक्यात माहिती पाहूया आपण. ही जी स्ट्रॅटोस्फेरिक एरोसल इंजेक्शन आहे ही प्रस्तावित एक सौर भूयांत्रिकी किंवा सौर विकिरण सुधारणा तंत्र आहे, ज्याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश तर पृथ्वीचे हवामान म्हणजे तापमान कमी करणे, म्हणजे पृथ्वीचं जे काही तापमान हवामान आहे ते थंड करणं हा या SAI चा उद्देश आहे. सूर्यप्रकाशाचा एक छोटासा भाग अवकाशात परावर्तित करून पृथ्वीला थंड करण्यासाठी हे तंत्र शोधण्यात आलेलं आहे. हे तंत्र शोधण्यामागे प्रेरणा कोणती ठरली? तर ती आहे ज्वालामुखीची. तर काय होतं? ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर काय होतं? नैसर्गिकरित्या वातावरणामध्ये थंड परिणाम दिसून येतो किंवा दिसून आला. तर उदाहरणार्थ काय झालं? 1991 मध्ये फिलिपाईन्स मधील माउंट पिनाटुबो हा ज्वालामुखी जेव्हा उद्रेक पावला तर त्यामुळे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय झालं? सल्फेट एअरसोल्सचा उद्रेक झाला, सोडलं गेलं ते वातावरणामध्ये. तर त्यामुळे त्या वर्षी जागतिक तापमानातच 0.5 अंश सेल्सिअसची कमी झाली, म्हणजे त्या प्रमाणात वातावरण थंड झालं. ज्वालामुखीमुळे जे एरोसेल्स सोडले जातात त्यामुळे वातावरण थंड होतं, पृथ्वीचं तापमान कमी होतं असं दिसून आलं. मग शास्त्रज्ञांनी काय केलं की ते तंत्र शोधलं. SAI मध्ये काय होतं? या तंत्रामध्ये स्ट्रॅटोस्फिअर मध्ये 10 ते 50 किलोमीटर उंचीवर लहान परावर्तक कण म्हणजेच हे एरोसेल्स कोणते? तर सामान्यतः सल्फेट एरोसल किंवा कॅल्शियम कार्बोनेट सारखे पर्याय सोडणं समाविष्ट आहे त्यामध्ये. आणि हे कण काय करतात? येणाऱ्या सौर किरणोत्सर्गाचा म्हणजे जे काही सौर किरणोत्सर्ग येतो त्याचा काही भाग विखुरतात आणि पुन्हा परावर्तित करतात परत वातावरणात, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या उष्णतेचं प्रमाण आपोआपच कमी होऊन पृथ्वी काय होते? थंड होते. पृथ्वीची परावर्तकता वाढून हरितगृहामुळे जे काही पृथ्वीवरचं तापमान वाढतं आणि पृथ्वीला नुकसान पोहोचतं तर ते कमी करता येईल असा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. त्या संबंधीचं तंत्रज्ञान म्हणजे स्ट्रॅटोस्फेरिक एरोसेल इंजेक्शन आहे. आणि हे कशावर आहे? तर ज्वालामुखीच्या जो उद्रेक होतो त्यानंतर पृथ्वीच्या तापमानामध्ये घट दिसून येते काही वेळात, असा अनुभवास आलं शास्त्रज्ञांच्या. आणि त्यामुळे मग त्यावर आधारित त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी हे तंत्र शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संशोधकांनी शोधलेल्या निकेल निष्कर्षणाच्या नवीन शाश्वत पद्धतीमध्ये कार्बन ऐवजी काय वापरलं जातं? धातुकापासून निकेलचं जे निष्कर्षण केलं जातं त्यामध्ये आधी कार्बन वापरला जायचा पूर्वी, तर त्याऐवजी नवीन शास्त्रज्ञांनी काय वापरलेलं आहे? कशाचा शोध लावलेला आहे? तर हायड्रोजन प्लाझ्मा वापरलं जातं. तर त्यामुळे काय होतं? तर निकेलच्या निष्कर्षणामध्ये निकेल हा अनेक स्वच्छ म्हणजे ग्रीन एनर्जीसाठी वापरला जातो. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये देखील निकेल वापरला जाणारा एक महत्त्वाचा धातू आहे. 2040 पर्यंत त्याची मागणी दरवर्षी 6 दशलक्ष टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे 2040 पर्यंत त्याची मागणी खूप वाढण्याची शक्यता आहे. जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल मटेरियल्स म्हणजे शाश्वत मटेरियल्सच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात हायड्रोजन प्लाझ्मा वापरून निकेलचं निष्कर्षण केलं. जर आपण हायड्रोजन प्लाझ्मा वापरला तर पारंपरिक पद्धतीमध्ये काय होत होतं? कार्बन डायऑक्साईड तयार होत होता निकेलच्या उत्सर्जनामध्ये. तर तो किती होता? तर प्रत्येक 1 टन निकेल जर आपण निष्कर्षण केलं किंवा काढलं त्यातून तर 20 टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जायचा. एवढं प्रदूषण व्हायचं. हा ग्रीन हाऊस गॅस असल्यामुळे पृथ्वीचं तापमान देखील त्यामुळे वाढायचं आणि वातावरणाला नुकसान पोहोचायचं. परंतु निकेलची मागणी तर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, कारण निकेल कशासाठी आवश्यक आहे? तर ग्रीन एनर्जीसाठी आहे. आणि दुसरीकडे काय व्हायचं? निकेलचं निष्कर्षण करतानाच कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन व्हायचं. किती व्हायचं? तर 1 टन निकेल जर आपण उत्पादित केलं तर 20 टनापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडच वातावरणात सोडला जायचा. म्हणजे ग्रीन एनर्जीचा उद्देशाला निकेलचं निष्कर्षण मात्र पूरक ठरत नव्हतं. म्हणून शास्त्रज्ञांनी हायड्रोजन प्लाझ्माचा नवीन पर्याय शोधलेला आहे. तर आता यामध्ये काय होतं? या नवीन पद्धतीमध्ये मागील पद्धतींपेक्षा
ही पद्धत 18% अधिक एनर्जी इफिशियंट आहे. ऊर्जा कार्यक्षम तर आहेच आहे. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे ते 84% पर्यंत कमी होतं. तब्बल 84% उत्सर्जन कमी होत असल्यामुळे ही पद्धत फार महत्त्वाची आहे. आणि कार्बन डायऑक्साईड ऐवजी पाणी म्हणजे H2O हे एकमेव बाय प्रॉडक्ट किंवा उपउत्पादन तयार होतं या नव्या पद्धतीमध्ये, म्हणजे हायड्रोजन प्लाझ्मा वापरून निष्कर्षण करण्याच्या पद्धतीमध्ये. भारतामध्ये निकेल व लॅटेराइटचे साठे आहेत भरपूर. विशेषतः कुठे आहेत हे साठे? तर ओडिशामधील सुकिंदा या ठिकाणी हे साठे आपल्याला दिसून येतात. या साठ्यांमध्ये क्रोमाइट खाणीच्या आढळणाऱ्या निकोलो फेरस लिमोनाइटमध्ये 0.4 ते 0.9% इतकं निकेल असतं. ही अधिकची माहिती म्हणून लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. या संबंधीची माहिती या ठिकाणी अगदी थोडक्यात पाहूया आपण. आता या संस्थेबद्दल माहिती का विचारली मी मागे म्हटल्याप्रमाणे, तर काहीतरी चर्चा असणार. तर वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद, लक्षात ठेवा वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री कोण आहेत? तर जितीन प्रसाद यांनी 28 मे 2025 रोजी नवी दिल्लीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या एकत्रित मुख्यालयाचं उद्घाटन केलं. त्यामुळे ती चर्चेत होती. तर या संस्थेबद्दलची माहिती पाहूया. तर भारतीय उद्योगासोबत भागीदारीत संस्था स्थापन करण्याचा भारत सरकारचा एक प्रयत्न किंवा प्रयोग म्हणजे ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था आहे. 1997 मध्ये भारतीय गुणवत्ता परिषदेची स्थापना राष्ट्रीय मान्यता संस्था म्हणून करण्यात आली. ही संस्था काय आहे? तर 1860च्या सोसायटी नोंदणी कायदा जो आहे, कधीचा? 1860चा. तर त्यानुसार नोंदणीकृत एक ना नफा संस्था म्हणून ती काम करते. उत्पादने, सेवा आणि प्रक्रियांचे स्वतंत्र थर्ड पार्टी मूल्यांकन, इव्हॅल्युएशन किंवा थर्ड पार्टी मूल्यांकन करण्यासाठी तृतीय पक्ष मूल्यांकन आपण म्हणतो, त्यासाठी एक यंत्रणा असावी म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यावरण संरक्षण, प्रशासन, सामाजिक क्षेत्रे, पायाभूत सुविधा क्षेत्रे आणि भारतातील नागरिकांच्या जीवनमानात आणि कल्याणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या संघटित उपक्रमांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गुणवत्ता म्हणजे क्वालिटी मानकांचा प्रचार, अवलंब आणि पालन करण्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारी ही संस्था आहे. या भारतीय गुणवत्ता परिषदेचे, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, तर तिचे स्थापनेपासूनचे अध्यक्ष या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं आहे 1997 मध्ये ही संस्था स्थापन झाल्यानंतर 2 वर्ष 97 ते 99 पर्यंत रतन टाटा हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर हे दुसऱ्या वेणू श्रीनिवासन होते, तिसरे रघुनाथ माशेलकर होते. ही माहिती महत्त्वाची आहे. आणि सध्याचे जर विचार केला तर जाक्षय शहा हे 2022 पासून या परिषदेचे अध्यक्ष आहेत. भारतीय गुणवत्ता परिषदेचे महासचिव सध्या कोण आहेत? तर चक्रवर्ती टी कन्नन हे 15 एप्रिल 2024 पासून या संस्थेचे महासचिव आहेत. तर अशा प्रकारे आज आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहिल्यात, ज्या TCS, IBPS आणि इतर MPSC परीक्षांच्या दृष्टीने उपयोगाच्या आहेत आपल्याला. तर नवीन पद्धतीने आपण आता चालू घडामोडींचा अभ्यास आपल्या चॅनलवर करणार आहोत. रेग्युलर व्हिडिओ येत राहतील चालू घडामोडींचे. तुमच्याही काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.